नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 6वे बैजिक राशींचे अवयव याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण a चा घन वजा b चा घन या सूत्राचा विस्तार कसा करायचा, त्याचे अवयव कसे पाडायचे याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला a चा घन वजा b चा घन हे जे सूत्र आहे याचा विस्तार करायचा आहे। आता आपण या आधी शिकलेलोच आहोत की जेव्हा कुठल्याही संख्येचा घन दिलेला असतो त्यावेळेला आपण त्याची फोड किंवा अवयव कसे पाडतो। तर एका कंसात आपण काय करतो, a वजा b एका कंसात, म्हणजे a चा घन वजा b चा घन याचा अर्थ काय आहे आधी की त्याचा 3 वेळेला गुणाकार। मग आपण काय करणार, एक a चा a वजा b एका कंसात आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b चा वर्ग, अशा प्रकारे आपण याचा विस्तार करत असतो या सूत्राचा। तर इथे बघा a वजा b कंसाचा घनमध्ये a चा घन वजा 3a चा वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b चा घन बरोबर a चा घन वजा b चा घन वजा 3ab कंसात a वजा b, हे आपण आधी सूत्र बघितलेलं आहे। मग आता इथे a चा घन वजा b चा घन वजा 3ab कंसात a वजा b बरोबर a वजा b चा घन, हे आपल्याला माहिती आहे। म्हणून मग आता a चा घन वजा b चा घन यामध्ये a वजा b चा घन अधिक 3ab कंसात a वजा b, म्हणजे हे इकडे जे इथे a चा घन वजा b चा घन हे इथे तसेच ठेवले आणि वजा 3ab कंसात a वजा b हे काय केले, इकडे उजव्या बाजूला नेले। इकडे हे वजा होते, त्याचे चिन्ह इकडे उजव्या बाजूला आल्यावर अधिक झालेलं आहे। मग आता हा चौकटी कंस आणि कंसात a वजा b, आता ह्या a वजा b घनाची फोड आपण इथे जसे मी मगाशी तुम्हाला सांगितली त्याप्रमाणे a वजा b एका कंसात घेतले आणि a वजा b कंसाचा वर्ग एका दुसऱ्या कंसात, आणि हे 3ab कंसात a वजा b तसेच ठेवले। म्हणून a वजा b कंसामध्ये चौकटी कंसात a वजा b कंसाचा वर्ग अधिक 3ab, मग आता a वजा b कंसात तसेच a चा वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग, म्हणजे ह्या कंसाचा विस्तार केलेला आहे a वजा b कंसाचा वर्गाचा, आणि अधिक 3ab इथे तसंच ठेवलं। मग आता इथे a वजा b कंसात a वर्ग अधिक 2ab अधिक ab अधिक b वर्ग, कारण या अधिक 3ab मधनं वजा 2ab वजा केले, मग राहतात 1। आता 1 काही आपण लिहित नाही म्हणून ते नुसते ab लिहिलेले आहेत। मग तिथे आपल्याला विस्तार कसा मिळाला या सूत्राचा, a घन वजा b घनचा a वजा b कंसात एका कंसात दुसऱ्या कंसात a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग। इथे तुम्हाला वाटेल की हे a वजा b इथे का लिहिलेले नाही आहेत, तर ते हे a वजा b आणि हे a वजा b हे असं कॉमन काढलेलं आहे, कंसामध्ये असल्यामुळे हे दोघं कॉमन काढलेले आहेत। आणि मग उरलेली जी टर्म आहे त्यावरती आपण पुढे क्रिया करत करत हे सूत्र विस्तार केलेला आहे। आता आपण जे सूत्र ज्याचा विस्तार केलेला आहे त्यावर आधारित काही उदाहरणे आपण इथे पुस्तकात सोडवलेली आहेत, ती बघूयात। पहिलं उदाहरण आहे x चा घन वजा 8y चा घन, x चा घन बरोबर x चा घन वजा 2y चा घन, म्हणजे आता हे 2 काय आहेत तर ते हे 8 काय आहेत तर ते 2चा घन हा किती आहे 8 आहे, म्हणून इथे आपण कंसामध्ये 2y लिहिले आणि कंसाचा घन लिहिलेला आहे। म्हणून मग x चा वर्ग वजा 8y x चा घन वजा 8y चा घन बरोबर x चा घन वजा 2y चा घन, म्हणून इथे काय केलेलं आहे आता मग हे घनगणित मग आपले जसं a वजा b करतो त्याप्रमाणे x वजा 2y आणि दुसऱ्या कंसामध्ये 2y चा वर्ग असा केलेला आहे। म्हणून 2y चा वर्गाचा x वजा 2y कंसाचा वर्ग याचा वर्ग विस्तार झालेला आहे x चा वर्ग अधिक 2xy अधिक 4y चा वर्ग, याप्रमाणे हे उदाहरण सोडवलेलं आहे। मग त्याप्रमाणे ही पुढची 2 उदाहरणे पण इथे सोडवलेली आहेत। त्याप्रमाणे हे अंश छेदातलं a चा घन वजा 1/3 चा घन त्याप्रमाणे हे इथे सोडवलेलं आहे।
पुढे ही 4 आणि 5 सुद्धा त्याच प्रकारे सोडवलेली आहेत. सराव संच 6.3